राज्यात अपघाताच्या अनेक घटना समोर येत राहतात. आता धाराशिवमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडलं. या अपघातात एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूरजवळ घडली आहे. श्रेया सुरेश पात्रे असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव. श्रेया ही इयत्ता 6वी शिकणारी शाळकरी मुलगी होती. तर या घटनेत श्रद्धा श्रीकांत कांबळे ही 7वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती देखील गंभीर आहे. येणेगूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग 2 तासांपासून रोखून धरला. महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून 2 तासांपासून गोंधळ सुरू आहे. दुसरीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू आहे. त्यातच खानिवडेजवळ कंटेनर उलटल्यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. गेल्या काही तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासी कंटाळले. वसई हद्दीत मोठ्या गाड्यांमुळे जास्त ट्रॅफिक जाम झालं आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही लेन मागच्या 4 तासापासून ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.